ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माणिकराव कोकाटे यांचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक रात्री थेट लीलावती रुग्णालयात डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवला। कोकाटेंवरील उपचाराची माहिती घेतली। रात्री 1:30 वाजता पोलिसांचं पथक लीलावतीतून बाहेर पडलं। माणिकराव कोकाटे यांची आज अँजिओग्राफी केली जाणार। अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेतील। तर कोकाटेंच्या याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंवर अटकेची कारवाई होणार। कोकाटे प्रकरण सुरू असताना मुंडे शहांची भेट हा योगायोग। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी शहांच्या भेटीसाठी आधीच वेळ मागितलेला। काल संध्याकाळी माझं धनंजय मुंडेंसोबत बोलणं झालं, तटकरेंची माहिती। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवरती एकमत, तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचीही माहिती। महायुतीच्या बीएमसीवरील बैठकीमध्ये विनिंग फॉर्म्युलावर चर्चा। कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्यानुसार प्राधान्यक्रम दिला जाणार। मुंबईमधील जागा वाटप 2017च्या सूत्रानुसार नको, शिंदेंच्या शिवसेनेचं मत असल्याची सूत्रांची माहिती। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केला अशी देखील माहिती समोर। शिंदेंची सेनाच दंगेकरांना नेता मानत नाही अशी चर्चा, कारण भाजपसोबत फक्त नेत्यांची बैठक होती असं विजय शिवतारे यांचं वक्तव्य। भाजपसोबतच्या शिवसेनेच्या बैठकीसाठी दंगेकरांना निमंत्रण नाही। पुणे पालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा रवींद्र दंगेकरांपासून दुरावा अशी चर्चा। तुम्ही निवडणुकीमध्ये फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू। अमरनाथमधील सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे वक्तव्य। नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादीशी आमचा संबंध नाही। नवाब मलिक सोडून दुसऱ्या नेत्यांवरती आता मुंबईची जबाबदारी टाकल्यास राष्ट्रवादीचं स्वागत। अमित साटम यांच्याकडून हे स्पष्ट। महायुतीमध्ये कसं लढता येईल याचा विचार सुरू। मलिकांशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन। पुणे, पिंपरी चिंचवड वगळता इतर पालिकेच्या जागांसाठी चर्चा होणार, तटकरेंची माहिती। दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांची नाराजी। मानेंच्या प्रवेशाला विरोध नाही पण भागीदारी नको, देशमुख यांचं हे वक्तव्य समोर। ठाकरेंची सेना आणि मनसे युतीची घोषणा पुढच्या आठवड्यामध्ये होणार, सूत्रांची माहिती। दोन्हीकडच्या नेत्यांची बीएमसी संदर्भामध्ये अंतिम बैठक। युतीची घोषणा कशी करायची यावर बैठकीत चर्चा। येत्या 2 दिवसांमध्ये दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची होणार बैठक। काँग्रेसच्या मतावर आतापर्यंत ठाकरे सेना निवडून येत होते। खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरे सेनेवर टीका। युबीटीचा फायदा होत नव्हता म्हणून काँग्रेसने साथ सोडली, श्रीकांत शिंदे यांचा हा पलटवार। मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आता समाजवादी पक्षाचा एकला चलो रे हीच भूमिका। गेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या 6 जागांसह अन्य कोणत्या जागा जिंकता येतील याची सध्या चाचपणी सुरू। यावर्षी जास्त जागा जिंकू, अबू आझमी यांचा विश्वास। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा कार्यकर्त्यांना 40 कलमी कार्यक्रम। भाजपकडून मिशन महापालिकेची सुरुवात। भाजप घर चलो अभियान सुरू, तर आता 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार। राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक। सर्व महापालिका हद्दीतील पदाधिकारी आणि नेत्यांना बैठकीसाठी बोलावलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का यावर होणार चर्चा। तर आज पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाची प्रदेशाध्यक्ष शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार बैठक। महायुती विरोधात बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई होईल। ठाण्यात शिवसेनेसोबत युती न कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरून शहराध्यक्ष संदीप लेले यांचा हा इशारा। युतीसाठी वरिष्ठ पातळीवरती निर्णय झालाय, कार्यकर्त्यांनी यामध्ये बोलू नये, संदीप लेले यांची ही प्रतिक्रिया समोर। सांगली महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळात जाणारा। महायुतीमध्ये सन्मानाची वागणूक न मिळाल्यास निवडणूक स्वबळावर लढू, भाजपला इशारा। आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मिरजेतील आजी माजी नगरसेवक आणि 2 माजी महापौरांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार। अमरावती महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती। अमरावती महानगरपालिकेची निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। बैठकीमध्ये युतीवर शिक्कामोर्तब। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर होईल। भाजपचे आमदार संजय केनेकर यांची प्रतिक्रिया। भाजपचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची इच्छा, केनेकरांचं वक्तव्य। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नियुक्ती जाहीर। सोलापूर महापालिका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत। आमदार अमित गोरखे यांच्या आईविरोधात माझी पत्नी उभी राहणार असल्याची केवळ चर्चा। घरातून कुणाला उमेदवारी द्यायची याविषयी दादांसोबत चर्चा केली जाईल। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ही प्रतिक्रिया समोर।
नागपूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी समाजाच्या राणी ढवळे यांनी भाजपकडे नगरसेवक पदाची उमेदवारी मागितली। राणी ढवळे यांनी भाजप कार्यालयामध्ये उपस्थित राहून मुलाखत दिली। कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याकडे एक से बढ़कर एक खेळाडू श्रीकांत शिंदेची टीम ऑलराऊंडर आहे। एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया, तर आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचीच टीम जिंकणार, एकनाथ शिंदे यांच्याकडून विश्वास। कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का, मनसे महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई आणि पदाधिकारी कौस्तुभ देसाई यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पार पडला पक्षप्रवेश। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे यांचा राजीनामा, संजोग वाघेरे 1-2 दिवसामध्ये भाजपत प्रवेश करणार। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश, इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार, माजी नगरसेवक विनायक पांडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश। अजित पवार यांचं शिक्षण कमी, अनपढ माणसं जबाबदारीच्या पदावर गेल्यावर अशीच वक्तव्य केली जातात। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका, तर एका घरातील 5 जण पीएचडी करत असेल तर प्रॉब्लेम काय? अजित पवार यांच्या वक्तव्यावरून हाकेंचा हा सवाल। अहिलानगरमध्ये अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखेंमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली। नगरमध्ये घोडा कोणताही असो पण त्याची लगाम विखेंच्या हाती असते, सत्तारांची प्रतिक्रिया। अब्दुल सत्तार म्हणजे मुलूक मैदानी तोफ, राधाकृष्ण विखे पाटील यांचं हे वक्तव्य। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जय पाटलांचा नोटांचा बंडल मोजतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल। व्हिडिओची TV9 मराठी पुष्टी करत नाही। अपक्ष उमेदवार मोहसेन पठाण यांची निवडणूक आयोगामध्ये तक्रार, संबंधित व्हिडिओ हा मॉफ केलेला आहे, जय पाटील यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करून तात्काळ कामावरती रुजू होण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची सुट्टी मंजूर होणार नाही, आयुक्तांचे निर्देश। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख भाजप कार्यालयात, संभाजीनगर महापालिका निवडणुकीबाबत होणार चर्चा। दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, तर बावनकुळे चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश। प्रलोभन देऊन भाजप पक्ष फोडतंय, जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा प्रकार आहे, नाना पटोले यांची ही टीका। प्रज्ञा सातव यांनी पतीचा आदर्श पुढे घेऊन जाण्याची गरज होती। सातव यांच्या पक्षप्रवेशामुळे राजीव सातव यांचा पुन्हा मृत्यू झाल्यासारखी जनभावना निर्माण झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांची प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावर टीका। सातारा ड्रग्ज प्रकरणावरती अंधारेंच्या पत्रकार परिषदेनंतर पाचगणीमध्ये तिसरा छापा, मुंबई पोलिसांची ही कारवाई दरम्यानचा व्हिडिओ आला समोर। तुळजापूरमध्ये अवैध काम करणाऱ्यांना राजकीय संरक्षण दिलं जाते, नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवरती आरोप, ड्रग्ज हद्दपार करण्यासाठी आमदारांना लक्षवेधी मांडले नाही, ओमराजेंची ही प्रतिक्रिया। आमच्या महिलांच्या सन्मानाला धक्का लावणाऱ्यांचे हात तोडणार, इम्तियाज जलील यांचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह भाजपच्या मंत्र्यालाही इशारा, मुस्लिम महिला डॉक्टरसोबत केलेल्या गैरवर्तणुकीचा घेतला चांगलाच समाचार। जळगावमधील गौतम बैसाने सोसायटीमध्ये होणाऱ्या नोकर भरतीला स्थगिती देण्याची आमदार चंद्रकांत पाटलांची मागणी, चंद्रकांत पाटलांनी जिल्हा उपनिबंधकांना स्थगिती देण्याच्या मागणीसाठी धारेवर धरलं। सोसायटीमधील सभासदांच्या नातेवाईकांची भरती केली जात असल्याचाही आरोप। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे MS सोनल यांना पदोन्नती, रेवती मोहिते मेघालय हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती, MS सोनल झारखंड हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती। शिर्डीमध्ये साईभक्तांना सुवर्ण खिडकीतून साईबाबांचं मुखदर्शन घेता येणार, दुबईमधील साईभक्तांना खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम आणि सोन्याचा गुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण केली। या खिडकीमधून साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचं दर्शन घेता येणार। पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत असल्याचा अहवाल, पुरातत्व विभागानं झीज होत असल्याचा अहवाल मंदिर समितीकडे दिला। विधी न्याय विभागाच्या परवानगीनंतर मूर्तीवरती मजल। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती सामूहिक लैंगिक अत्याचार, पीडितेला मारहाण करत जबरदस्तीने अत्याचार, या प्रकरणी 2 नराधमांना पोलिसांकडून ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।